8 दिवसामध्ये जसजशी आचारसंहितेची वेळ किंवा निवडणुका जाहीर होण्याची वेळ जवळ येते तसा मंत्रालयामध्ये फायली हातावेगळ्या करण्यासाठी अगदी वेगात काम चालू झालं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबुली जबाब दिला की ते 8 तासात 10,000 फायलींवर सह्या करतात। त्याचं गणित मी मागेही मांडलं की साधारणतः 8 तासात जर 10,000 फायली हातावेगळ्या करायच्या असतील तर एक फाईल किमान 2.5 सेकंदाला एक फाईल करावी लागेल आणि असं 8 तास काम केलं तर ते खाणार पिणार आणि नैसर्गिक इतर गोष्टी करणार कधी। पण असो, या सगळ्यातनच अजून एक महत्वाचा विषय आणि ज्या फायली हातावेगळ्या करण्याच्या चालू आहेत त्यात सत्ताधारी पक्षांमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांना आणि आमदारांना भूखंड वाटपाचा सपाटा सरकार पक्षाकडून चालू आहे। संजय राठोड यांच्या खाजगी सचिवाच्या पत्रावर, खरं तर असं सचिवांचं खाजगी पत्र चालत नाही, पण सचिवाच्या खाजगी पत्रावर 5,600 चौरस मीटरची जागा राठोड यांच्या ट्रस्टला देऊन टाकली। भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांच्या जवळच्या संस्थेला अर्थात जैन इंटरनॅशनल संस्थेला मंत्रालयाच्या जवळची 2,995.75 चौरस मीटर जमीन 30 वर्षासाठी नाममात्र दराने दिली आहे। सध्या या जमिनीची मार्केट व्हॅल्यू 30 कोटी रुपयांची आहे आणि बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला नागपुरातली मोक्याची 5 हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय। आता या सगळ्या जागा ज्या पद्धतीने वाटप झाल्या त्या इतक्या संशयास्पद आहेत आणि विशेष म्हणजे या जागांचं रिझर्वेशनचे सगळे नियम डावलून या जागा देण्यात आलेल्या आहेत। पैकी सिडकोचा जो भूखंड संजय राठोडांना दिलेला आहे तो एका साध्या खाजगी सचिवाच्या पत्रावर दिलेला आहे। राठोड यांच्या संस्थेला नवी मुंबईतला भूखंड वितरित केल्याचं प्रकरण 5,600 चौरस मीटरचा भूखंड दिलाय आणि वर्षभरात म्हणजे एक मागणी केल्यावर एकीकडे ज्या गरजवंत संस्था आहेत ज्या वर्षानुवर्ष मागणी करतायत, वर्षानुवर्ष ज्यांना जमीन उपलब्ध होत नाही त्या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं। मात्र फक्त सरकार पक्षातला मंत्री आहे आणि म्हणून ती फाईल हातावेगळे करण्यासाठी लगेच सगळे सज्ज झाले। मंत्रिपदावर असलेल्या नेत्याच्याच संस्थेला भूखंड कसा काय मिळतो हा अजून एक संशोधनाचा प्रश्न आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये अखिल भारतीय बंजारा सेवा संघ AIBSS या संस्थेने बंजारा समाजासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आणि नोव्हेंबर 2023 मध्ये संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला जमीन देण्यात आली। मंत्री संजय राठोड स्वतः या संस्थेचे अध्यक्ष आहेत। पण आता राठोडांनी पुन्हा मानभवीपणा दाखवत म्हटलंय की जर कुणी दुसऱ्याने मागितली असली तर मी जमीन देतो, म्हणजे असलेली जमीन मी वर्ग करतो असं सुद्धा म्हणण्याचं औदार्य, परंतु ती जमीन काही त्यांनी अजिबात कुठे हस्तांतरित केलेली नाही। या सगळ्यांच्यासाठी जी नियमांची मोडतोड केली आहे, मला वाटतं HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना वेळ मिळेल या सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी की राठोडांना जी जमीन दिली आहे त्याच्यात सगळ्या नियमांची मोडतोड केली। खाजगी सचिव विशाल राठोड, जे विशाल राठोड त्यांचे सगळे काळ्याचे पांढरे करणारे उद्योग करणारे सगळे सचिव आहेत, अशा एका सचिवाच्या लेटर हेडवर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून 16 जून 2023 रोजी जे पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने भूखंड दिलाय। यानंतर सिडकोने नगर विकास विभागाने प्रधान सचिवांना 28 जुलै 2023 रोजी पत्र लिहिलंय आणि या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी 2023 भूखंडाची मागणी आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाचा दाखला दिला आणि 8 मे 2023 रोजी मुख्य सचिवांनी भूखंडाचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितल्याचेही नमूद केले आणि दुसऱ्याच दिवशी सिडकोच्या कार्यालयाला भेट देऊन सिडकोने प्रस्तावित केलेल्या 3 भूखंडांची पाहणी 8 दिवस, म्हणजे प्रस्ताव दाखल झाला लगेच दुसऱ्या दिवशी तो सचिवांकडे गेलाय, लगेच नगरविकास खात्याकडे गेलाय आणि त्याच्यानंतर जमीन बघायला पण जागा सोपस्कार पार पडला आणि सुरू झालेली प्रोसेस 16 जूनला संपली सुद्धा।
एका महिन्याच्या आत ही प्रोसेस, एवढ्या मोठ्या करोडो रुपयाच्या भूखंडाची प्रोसेस पूर्ण होते आणि यावर HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याला काहीच वाटत नाही. याच्यामध्ये काहीही काळबेरं दिसत नाही. यावर त्यांना काही बोलावंसं वाटत नाही. आता या संबंधाने लोकायुक्तांकडे तक्रार ही बंजारा समाजाच्याच एका दुसऱ्या संस्थेने, अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने केली. पण अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने केलेल्या तक्रारीवर राठोड म्हणतायत की मी जमीन परत देतो. जमीन आता घाईघाईने परत देतो जे म्हणताहेत, या अर्थी राठोड घाबरले. राठोडांना स्वतःलाही कळतंय की नियम डावलून हे मिळालेलं आहे. पण नगर विकास खात्याचे मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे सगळे नियम डावलून ही जमीन दिली कशी काय? दुसरी जमीन दिली आहे याच आठवड्यातलं पुन्हा प्रकरण. मोक्याचा भूखंड आहे, लोडांची संस्था आहे जवळची. वित्त विभागाचा विरोध डावलून आणि विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगती करणाऱ्या, याच्यात मंत्रिमंडळाची टिप्पणीचा सुद्धा विचार केलेला नाही. माझ्याकडे कॅबिनेटची जी नोट आहे, जी गोपनीय नोट आहे, ज्याची प्रत मी आपल्याला देईनच, ती गोपनीय नोटही आहे की ज्या नोटवर या सगळ्या संस्थांना भूखंड देताना नेमकं कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली आणि यावरचे निर्देश काय दिलेले होते. जैन इंटरनॅशनल जी संस्था आहे, या संस्थेला दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालय जागेअभावी एकीकडे स्थलांतरित करावे लागत आहेत. राजू खंकेपणाने मांडणारे राऊत साहेब आहे आणि ते योग्य त्या दिशेने त्यांची जी एकूण शब्दतेट आहे ती करत आहेत. त्यामुळे मला त्याच्यात ते फार गैर असं वाटत. जागा वाटप उद्या एक महत्वाची बैठक होतीये, पण उद्याची बैठक ही महाविकास आघाडीच्या लोकांच्या सोबतची बैठक आहे का हे मला अजून सांगता येणार नाही. परंतु जे सर्वे आहेत, विदिन पार्टीचे जे सर्वे आहेत ते जवळपास 7 आणि 8 म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कंप्लीट झालेले असणार आहेत. आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्या जागांचा गोषवारा मांडला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा म्हणजे काही ठिकाणी कदाचित असं असू शकतं की एखादी जी जागा आहे ती जागा जरी समजा शिवसेनेची आहे पण उमेदवार तिकडे काँग्रेसचा बलशाली आहे, किंवा जागा काँग्रेसची आहे उमेदवार शिवसेनेचा बलशाली आहे, तर अशा वेळेला एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होऊ शकतं. जसं की वडगाव शेरीची जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेस सांगत असली तरी उमेदवार शिवसेनेचा जर बलशाली असेल तर तीही जागा कदाचित चुकू शकते. नीलम गोरेंनी काल वक्तव्य केलं की येत्या काही मोठी ब्रेकिंग न्यूज देणार आहे, पत्रकारांनी आलं तर तुम्हाला काय वाटते, काय मोठी ब्रेकिंग न्यूज ही असेल की आपल्या एरियामध्ये एकही नगरसेवक निवडून आणू न शकलेल्या नीलम गोरे या कदाचित लोकांमधून निवडून येण्यासाठी विधानसभा स्वतःचा मतदारसंघ सांगणार असते. त्याच्यापेक्षा ब्रेकिंग काय असू शकतं त्यांच्या पुढे? त्यांनी स्वतःला आजमावून बघितलं पाहिजे ना की किती लोक त्यांना मत देतात. त्यांनी बिलकुल लढावं आणि एकनाथ शिंदेची लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांना एक जागा देऊन बघावंच की नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे. हे मी ऑन रेकॉर्ड सांगते, नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे हे नीलम गोरेंनीही आजमावून बघावं आणि आपली लाडकी बहीण म्हणून त्यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदेनी सुद्धा आजमावून बघावं. तुम्हाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे, काय चर्चा झाली? कुर्ल्याची जागा ही ऐका, कुर्ल्याची जागा ही राखीवची जागा आहे. कुर्ला असेल, अंबरनाथ असेल अशा राखीव जागांवरून माझ्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा आंबेडकरी चळवळीत मी ज्या डेडिकेशनने काम केलेलं आहे त्या डेडिकेशनचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. मात्र मी जरी चळवळी डेडिकेशनने काम केलं असलं तरी मी राखीव प्रवर्गात येत नाही, मी खुल्या प्रवर्गात येते. त्यामुळे कुठल्याही राखीव जागेमधून माझ्या नावाची चर्चा ही अशक्य आहे. नीलम गोरेंनी निवडणूक लढवून पाहावी या अगोदर नीलम गोरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की विधानसभा लढवणार पक्षाने आदेश दिले तर मी विधानसभा लढवेल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी खरंच लढवावे. तुमच्या पक्षाने त्यांच्या विरोधात तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार? नीलम गोरेंच्या विरोधात मी लढावं असं तुम्हाला का वाटतं? ज्या नीलम गोरेंचं शून्य संघटन आहे, ज्यांना अजिबात लोकांशी कसं वागायचं कळत नाही, ज्यांच्याकडे अजिबात म्हणजे कमालीचा स्वतःबद्दल अहंकार भाव आहे
आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये काही मुकाबला असण्याचं कारणच नाही. एखादी व्यक्ती वशिल्याने मोठ्या पदावर जाते म्हणजे ती फार ग्रेट असते असं मी समजायचं काही कारण नाही. त्यामुळे माझा आणि गोरेंचा काही मुकाबला होऊ शकतो असं सुद्धा मी समजायचं कारण. तुम्ही पॉलिटिकल आन्सर देताय, ठीक आहे, तुम्ही लढणार का नाही लढणार असाल तर 3 फक्त ऑप्शन, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की मुंबई, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की मुंबई. सुषमा अंधारे कुठून लढणार असं काही नाही. मराठवाड्यात माझं काहीच नाहीये, लक्षात घ्या. मराठवाड्यात कधी काळी जन्म झाला पण गेल्या 25-30 वर्षांपासून पुण्यात राहते. तुम्ही मी इकडे तिकडे का जाणार, कशासाठी जाऊ मी? पण ताई तुम्ही नेते आहात, खासदारकीच्या वेळेस तुम्हाला पक्षानं हे देखील तुम्ही लढा निवडणूक, विधानसभेला तुम्हाला काहीतरी बोलत हवं असेल, नेमकं काय? नाही, विधानसभेलाही माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही. माझा पक्ष मला लढायला सांगूही शकतो. मात्र माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे की मी एका मतदारसंघात अडकून पडण्यापेक्षा मी संपूर्ण राज्यभरासाठी काम केलं पाहिजे. सगळे नेते कॉन्फिडंट आहेत महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल? कुठल्याही पक्षाच्या नेत्याला असं वाटेल, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटेल की आपला पक्ष प्रमुख हा मुख्यमंत्री व्हायला हवा. 4 डिसेंबर 2022 माझ्या ट्विटर अकाउंटला मी माझं ट्विट पिन करून ठेवलंय आणि सांगितलंय की आम्हाला पुन्हा एकदा आमचे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्याने लढाई सुरू करायची आहे आणि ते पिन अजूनही आहे. सो मला निश्चित असं वाटणार की या सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री पदावर कोण बसावं तर ते अर्थात उद्धव साहेबांनी बसावं. तुम्ही असले नाही. की आपल्याकडे मंत्रिमंडळात एक टिप्पणी केली होती आणि त्या टिप्पणीत सांगितलं होतं की ज्या संस्था निकषात बसतात त्याच संस्थांना द्या, पण तरीही निकष डावलण्यात आले. मी म्हटलं की मंत्रिमंडळाचं हे कॅबिनेटची नोट आहे आणि कॅबिनेटच्या नोटमध्ये मुद्दा क्रमांक 10 या मुद्दा क्रमांक 10 मध्ये स्पष्टपणे सरकारने नमूद केलेले आहे. मंत्रिमंडळाने स्पष्ट सांगितले की जरी आमच्याकडे जागेच्या याची मागणी केलेली असली तरी सुद्धा निकषामध्ये ही जागा बसत नाही. निकषात जागा बसत नाही असं असताना सुद्धा वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टला पुन्हा एक भूखंड दिलाय. भूखंड कुणाच्या सांगण्यावरून दिलाय? मला वाटतं लोकमतने एक बातमी प्रकाशित केली होती आणि ती बातमी प्रकाशित करताना सांगितलं होतं की दक्षिण मुंबईतल्या एका आमदाराच्या शिफारशीने ही जमीन देऊ केलेली आहे. पण तो आमदार कोण हे कॅबिनेटची गोपनीय नोट आहे आणि कॅबिनेटच्या गोपनीय नोटमध्ये या संदर्भाने स्पष्ट माहिती आहे की सायन कोळीवाडाचे भाजपचे आमदार तमिळ सेल्वन या तमिळ सेल्वनजींच्या नोटवर ही जागा देऊ केली. गोपनीय नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलाय 10व्या क्रमांकाचा मुद्दा, वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय व दुर्बल वंचित घटकांसाठी मुंबईमध्ये शाळा चालवण्याचा संस्थेचा मानस आहे. मानस आहे असं सांगितलंय स्पष्टपणे. म्हणजे संस्था आधीपासून त्या क्षेत्रात काम करत नाही, संस्थेला त्या क्षेत्रातला कुठलाही अनुभव नाही. वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याचे प्रदीर्घ अनुभव अथवा उल्लेखनीय कार्य केल्याचा तपशील दिसून येत नाही. ही कॅबिनेट मधली चर्चा आहे. प्रस्तुत संस्थेस नियोजित प्राथमिक व माध्यमिक या शैक्षणिक प्रयोजनासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव समुचित प्राधिकरणास सादर सुद्धा केलेला नाही. म्हणजे शैक्षणिक कामासाठी आम्ही जागा घेतोय असं म्हटलंय, परंतु त्यांचा कुठलाही शैक्षणिक प्रस्ताव शिक्षण विभागाकडे मुळात गेलेलाच नाही. हे मंत्रिमंडळाच्या नोटमध्ये स्पष्ट झालेलं आहे. विशेष
की यास्तव केवळ सुरू करण्याचे प्रयोजनार्थ, म्हणजे आमच्या गावाकडे म्हण आहे, आलं मनाला तर गेलं शेणाला, नाही तर टाकलं टोपलं बसली उन्हाला. फक्त यांच्या मनाला आलं की आम्हाला अशी अशी एक शाळा चालवावीशी वाटते आणि त्याला जागा लागणार आहे. मनात आलं 25 जुलैला, मनात आलं, मग लगेचच त्यांनी पुढच्या वर्षी एक लगेचच त्याच्या संदर्भाने सांगितलं की हा आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही ही संस्था चालवली पाहिजे, मग आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला तयार आहोत. मग आम्ही अर्ज केला. 1 महिन्याच्या आत त्या अर्जाला मंजुरी दिली गेली. मंजुरी देण्यासाठी तमिळ सेल्वनच्या पत्राचा आधार घेतला गेला आणि सांगितलं की होय, वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. वित्त विभागाने सांगितलं होतं की अशी जमीन तुम्हाला देता येणार नाही. यामध्ये स्पष्टपणे वडाळा सॉल्ट पॅन महसूल विभागातील भूखंड क्रमांक 8 पैकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रहिवासी आरक्षण दर्शवण्यात आलेला भूखंड क्रमांक 35 या मिळकतीचे अंदाजित क्षेत्र 6320 चौरस मीटर ही शासकीय मिळकत वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांना कब्जे हक्काने देण्याकरिताचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री, निर्देश कोणी दिले ते फार महत्वाचं आहे, उपमुख्यमंत्री कंसात ग्रह अर्थात सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री कंसात ग्रह यांनी दिले आहेत. काय फडणवीस साहेब, एकीकडे आदिवासींच्या गोरगरिबांच्या शाळा वर्षानुवर्ष 10-10, 20-20 वर्षापासून जागा मागतात. अहो मुंबईतल्या सोडा, राज्यातल्या सुद्धा त्यांना साध्या गायरानाच्या जागा मिळत नाहीत. आणि इतक्या महत्वाच्या मोक्याच्या जागा एक माणूस मागणी करतो आणि मागणी केल्यापासून 1 महिन्याच्या आत ज्यांची किंमत 73 कोटीपेक्षा जास्त आहे अशी जागा फक्त भाजपचा एक आमदार नोट लिहितो म्हणून ती जागा दिली जाते. विशेष की ही संस्था कुठल्याही निकषात बसत नाही, तरी यावर कुणीही आक्षेप घेत नाही आणि यावर कुणीही चकार शब्दाने बोलत नाही. फार भ्रष्टाचाराची चीड असणारे सोमय्या यांना कदाचित हे प्रकरण माहीत नसेल, म्हणून माध्यमांच्या द्वारे हे प्रकरण त्यांना सांगायला हवे. चंद्रशेखर बावनकुळेंनी या सगळ्या संदर्भाने त्यांच्या संस्थेला जी जमीन मिळाली ते म्हणाले की नाही, माझी संस्था ही फार महत्वाची संस्था आहे, माझी संस्था कशी सामाजिक संस्था आहे. तर हे जरा त्यांच्या संस्थेच्या संदर्भाने असणारे कागद जरा दाखवले पाहिजे. श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी व महादुला विलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्था विलीन करण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय नागपूर यांनी 25 जुलै 2023 ला वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित केली होती आणि ती लिक्विडेशन मध्ये काढताना काही आक्षेप मागवले होते की तुम्हाला काही आक्षेप आहेत का. ही संस्था बावनकुळेंच्या संस्थेमध्ये विलीन केलेली आहे. महादुला कोराडीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी या विलिनीकरणावर आक्षेप घेतले आणि त्या आक्षेपात त्यांनी त्यावेळेचे 31/1/2024 ला म्हणजेच 31 जानेवारी 2024 ला धर्मादाय आयुक्त संतोष कुर्वे यांनी विलिनीकरणावर आक्षेप घेणारे सुनील साळवे यांचा अर्ज तांत्रिक दृष्ट्या गुणवत्तावर आदेश पारित करून मंजूर केलाय. महादुला विलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्था कोराडी महालक्ष्मी देवस्थानला विलीन होणं थांबलं. कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम ज्यांनी हा निर्णय घेतला, बावनकुळे साहेबांची ताकद किती मोठी आहे की ज्या कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांना होते. चांगली गोष्ट आहे. कदाचित अजमेरला जाऊन हिंदुत्ववाद्यांचं सरकार यावं यासाठी त्यांनी अजमेरच्या दर्गा शरीफला त्यांनी कदाचित प्रार्थना केली असेल, असू शकते. महाविकास आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. जागा वाटप आज केंद्र शक्यता शिवसेनेची काय रणनीती सांगितली जात नाही भैया. नाही, रणनीती कशी सांगायची, ती रणनीती आहे म्हणूनच ती क्लोज राहणार आहे. आणि जागा वाटपाच्या संबंधाने आमच्यामध्ये काहीच मनमुटाव नाही. जवळपास सगळ्या जागा आता क्लिअर होत आलेल्या आहेत. पुण्यातली ही हडपसरची जागा आता क्लिअर झालेली आहे. आता ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या एक 15 ते 18 जागांच्या संबंधाने 15 ते 18 जागांच्या संदर्भाने आता फक्त चर्चा उरलेली आहे. त्या 15 ते 18 जागा त्यामध्ये मुंबईची कुलाबा शिवडीची जागा असेल, श्रीगोंदा की पारनेर अशी एक परिस्थिती आहे. तिकडे
मुखेडची जागा, त्यानंतर धाराशिव मधली तुळजापूर की औसा या जागेच्या संदर्भाने अशा ज्या काही एक 15 ते 18 जागा आहेत, त्या 15 ते 18 जागांपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक 7 ते 9 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना यांच्यातली चर्चा आणि उर्वरित जागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती चर्चा आहे. सुषमा अंधारे महाविकास आघाडीच्या 288 उमेदवारांच्यासाठी लढणार आहेत सगळीकडे. हडपसरची जागा शिवसेनेची जागा आहे, महादेव बाबर लढवणार आहे. महाविकास आघाडीकडून हडपसरची जागा ही शिवसेनेला. मी स्टेटमेंट करते आणि मी माझ्या पक्षाशी हे व्यवस्थित अर्थात पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील. मात्र हडपसरची जी जागा आहे ही जागा ही शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेसाठी ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कबूल केलं. नाही, आम्ही 3 जागांची मागणी केली, त्याच्यावर अजूनही ठाम आहोत. आता कोथरूड आणि वडगाव शेरी अशा 2 जागा राहिलेल्या आहेत. सो त्या संबंधाने पण चर्चा चालू आहे आणि तशीच चर्चा तिकडे श्रीगोंदा आणि पारनेरच्या संबंधाने चालू आहे. एवढं सांगितलं मला जागा पण सांगून द्यायला शिवसेना किती जागा लागणार महाविकास आघाडीकडून? नाही, एक लक्षात घ्या, 96 ढोबळ मनाने असणारा फॉर्म्युला आहे, ढोबळ मनाने असणारा. परंतु विदिन पार्टी काही शेअरिंग आहे. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्षाला द्यायच्या ज्या जागा आहेत या जागा विदिन पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कोट्यात नसतील का? कम्युनिस्ट पार्टीच्या ज्या जागा आहेत किंवा समाजवाद्यांच्यासाठीची काही जागा ठेवलेल्या आहेत का? अजून काही रिपब्लिकन पार्टीचा काही कोटा आहे का? तर हा विदिन पार्टी सीट शेअरिंग जो आहे तो अजून क्लिअर झालेला नाही. दीपक केसरकर म्हणतायत महाविकास आघाडीचं जर सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री असणार. मला काय म्हणायचं, आमच्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का, राष्ट्रवादीचा होईल का, शिवसेनेचा होईल? त्यांना सांगायचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही. इतकी चांगली म्हण आहे माझ्याकडे, इतकी चांगली म्हण आहे, फक्त ती माध्यमांच्या समोर वापरावी का नाही एवढाच प्रश्न आहे. तुम्हाला एकट्याला सांगते मी. राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रात सध्या सर्कल झालेली आहे, अनेक जण गाळ्यावर उड्या मारतायत, कुणी काय काय पद्धतीने बोलते, म्हणजे नाव न घेता त्या संजय राऊतांना पण बोललेलं आहे, त्या पद्धतीने सध्या भाषा वापरली. मी पुन्हा तेच सांगेन, योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते. संजय राऊत साहेबांची धास्ती ज्या भल्या भल्यांना आहे ते राऊत साहेबांच्या संबंधाने असं स्टेटमेंट करत राहतात. परंतु आम्हाला आनंद आहे की महाविकास आघाडीमध्ये आमची बाजू खंबीरपणाने मांडणारे राऊत साहेब आहेत आणि ते योग्य त्या दिशेने त्यांची जी एकूण शब्द देत आहे ती करत आहेत. त्यामुळे मला त्याच्यात ते फार गैर असं वाटत. जागा वाटप उद्या एक महत्वाची बैठक होतीये, पण उद्याची बैठक ही महाविकास आघाडीच्या लोकांच्या सोबतची बैठक आहे का हे मला अजून सांगता येणार नाही. परंतु जे सर्वे आहेत विदिन पार्टीचे जे सर्वे आहेत ते जवळपास 7 आणि 8 म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कंप्लीट झालेले असणार आहेत आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्या जागांचा गोषवारा मांडला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा म्हणजे काही ठिकाणी कदाचित असं असू शकतं की एखादी जी जागा आहे ती जागा जरी समजा शिवसेनेची आहे पण उमेदवार तिकडे काँग्रेसचा बलशाली आहे किंवा जागा काँग्रेसची आहे उमेदवार शिवसेनेचा बलशाली आहे, तर अशा वेळेला एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होऊ शकतं. जसं की वडगाव शेरीची जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेस सांगत असली तरी उमेदवार शिवसेनेचा जर बलशाली असेल तर तीही जागा कदाचित सुटू शकते. असं होऊ शकतं. नीलम गोरेंनी काल वक्तव्य केलं की येत्या काही वेळा मोठी ब्रेकिंग न्यूज देणार आहे, पत्रकारांनी आलं तर तुम्हाला काय वाटते, काय मोठी ब्रेकिंग न्यूज? ब्रेकिंग न्यूज ही असेल की आपल्या एरियामध्ये एकही नगरसेवक निवडून आणू न शकलेल्या नीलम गोरे या कदाचित लोकांमधून निवडून येण्यासाठी विधानसभा स्वतःचा मतदारसंघ सांगणार असतो. त्याच्यापेक्षा ब्रेकिंग काय असू शकतं त्यांच्याकडून? त्यांनी स्वतःला आजमावून बघितलं पाहिजे ना की किती लोक त्यांना मत देतात. त्यांनी बिलकुल लढावं आणि एकनाथ शिंदेची लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांना एक जागा देऊन बघावंच
ताई बघावंच की नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे, हे मी ऑन रेकॉर्ड सांगते. नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे हे नीलम गोरेंनीही आजमावून बघावं आणि आपली लाडकी बहीण म्हणून त्यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदेनी सुद्धा आजमावून बघावं. कुर्ल्यातून तुम्हाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे, तर काय चर्चा झाली? किमान कुर्ल्याची जागा ही ऐका, कुर्ल्याची जागा ही राखीवची जागा आहे. कुर्ला असेल, अंबरनाथ असेल, अशा राखीव जागांवरून माझ्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा आंबेडकरी चळवळीत मी ज्या डेडिकेशनने काम केलेलं आहे त्या डेडिकेशनचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. मात्र मी जरी चळवळी डेडिकेशनने काम केलं असलं तरी मी राखीव प्रवर्गात येत नाही, मी खुल्या प्रवर्गात येते. त्यामुळे कुठल्याही राखीव जागेमधून माझ्या नावाची चर्चा ही अशक्य आहे. ताई तुम्ही सांगता होता की नीलम गोरेंनी निवडणूक लढवून पाहावी, या अगोदर नीलम गोरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की भूखंड दिलेला आहे आणि हे सगळेच्या सगळे भूखंड बावनकुळे आणि फडणवीस यांनी संगनमताने घेतलेले आहे. विचारा. महायुती सरकारच्या आताच्या या बेशिस्त कारभारामुळे राज्यातल्या कंत्राटदारांची तब्बल 40,000 कोटी रुपयांची बिलं थकली आहेत. आणि असं असताना एकीकडे लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी पैसे आहेत, जुन्या योजना आहेत किंवा जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाही. या संदर्भाने भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेबांनी माझ्या आधी बोलून टाकले आणि त्यांनी सांगितलं की सगळे कंत्राटदार आता अडचणीत आलेले आहेत. कंत्राटदारांनी सरकारवर आता अवलंबून राहून उपयोगही नाहीये. 3,500 करोड रुपये एका महिन्यासाठी लागत आहेत आणि एवढा पैसा शासनाकडे नाही. शासनाकडे आता जी वित्तीय तूट निर्माण झालेली आहे ही वित्तीय तूट पुढच्या 8 वर्ष भरून यायला लागतील. 8 वर्षापर्यंत ती तूट म्हणजे नवीन जे सरकार येईल त्या सरकारला सुद्धा 5 वर्षाची तूट भरून निघणार नाही, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं सगळं असताना सुद्धा जी घोषणांची खैरात केली जाते ती खैरात मतांवर जरी डोळा ठेवून केली जात असली तरी यामध्ये कर्मचाऱ्यांचं अपरिमित नुकसान होत आहे. विशेषतः कंत्राटी कर्मचारी आहेत, आश्रमशाळेचे शिक्षक आहेत, अंगणवाडी आशा वर्कर आहेत, होमगार्ड आहेत, आरोग्य भरतीचे लोक आहेत, या सगळ्यांच्याच वेतन भत्त्यांवरती परिणाम होतो. पुण्यातली जी घटना घडली 3 दिवस निघून गेलेले आहेत पण पोलिसांना सुधावा काही लागला नाही. आरोपी आपली गॅंगरेप प्रकरणातले याचा काही आढावा घेणार आहेत किंवा या प्रकरणाचा कसा बघतात? आरोपी पोलिसांना आरोप पुणे सीपींनी जी माहिती प्रदर्शित केली आहे त्या माहितीनुसार गेल्या 7 महिन्यामध्ये पुण्यामध्ये तब्बल 265 बलात्काराच्या घटना घडल्या आणि हा आकडा धक्कादायक आहे. 7 महिन्यामध्ये 265 बलात्काराच्या घटना आणि तब्बल 450 विनयभंगाच्या घटना घडल्या. मात्र यातल्या 203 घटनांवर फार तर पण त्याच्यातही आरोपी अटक होणं आणि सुटणं हे फार नित्याचं झालंय. या सगळ्यांच्या संदर्भाने एक अत्यंत हॉरिबल, माझ्याकडे आता ती प्रत नाहीये दाखवायला, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या संबंधाने अत्यंत धक्कादायक खुलासे आता बाहेर आलेले आहेत. त्या संबंधाने मी उद्या किंवा परवा एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेईन की काय पद्धतीने पोलीस प्रशासनाचा कारभार चालू आहे. त्यात पुणे पोलीस प्रशासनाचा कारभार तर आनंद आहे. त्यातही जेव्हा पत्रकार त्यांच्याकडे काही बातमी कव्हर करायला जातात किंवा पत्रकार लोकशाहीचा चौथा खांब म्हणून बातमी विचारायला जातात, संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा पोलीस त्यांनाच धक्काबुक्की देत गुन्हे दाखल करण्याची भाषा करणं हे अजून धक्कादायक आहे. परंतु या सगळ्या संबंधाने महाविकास आघाडी 2 पातळ्यांवर काम करते. एक, महाविकास आघाडीकडून 9 दिवस नवरात्रीच्या काळामध्ये स्त्री हक्काच्या संबंधाने आणि स्त्री प्रश्नांच्या संबंधाने जागरण मोहीम चालू आहे. त्यातली उद्या पुण्यात सकाळी 9:30 वाजताचा एक उपक्रम होत आहे आणि दुसऱ्या पातळीवर आम्ही ही सगळी प्रकरणं याची याचिका माननीय न्यायालयाकडे दाखल करत आहोत. कारण अक्षय शिंदे प्रकरणामध्ये ज्या आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या आपटेला ताब्यात घेण्यासाठी सुद्धा जी वेळ निवडली ती फार महत्वाची आहे. आपटेचा जामीन अर्ज जेव्हा उच्च न्यायालयाने फेटाळला आणि हे लक्षात आलं की आता हजर व्हावंच लागेल तेव्हा आपटे हजर झाला. आपटेच्या अटकेचा सरकारने फक्त फार्स केला, पण आपटे अटक कुठून झाला तर तो कर्जत मधून झाला. बदलापूरच्या उशाशी असणारं कर्जत, त्या कर्जत मधून तुम्ही आपटेला उचलता, याचाच अर्थ असा की आपटे सरकारच्याच निगराणीखाली सुरक्षित होता
आणि त्या आपटेला वाचवण्यासाठी तुम्ही शिंदेचा खात्मा केला. आपटेकडून अनेक सत्य वधवून घेता येत होती, परंतु आपटेला अटक करण्यासाठी तुम्ही 2-3 महिने वेळ घालवता, पण आपटेला सोडवण्यासाठी आणि त्याचा जामीन मात्र 1 ते 2 दिवसात होतो. हे फार संशयास्पद आहे. विशेष कुठल्याही समितीचा चौकशी अहवाल हा तात्काळ 1 महिन्यात सुद्धा येत नाही, पण अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मॅट 8 दिवसात लगेचच ऑर्डर करते आणि त्या संदर्भाने त्यातला एक जो शिंदे नावाचा अधिकारी आहे तो लगेच नार्कोटिक्स डिपार्टमेंटला जॉईनही होतो. हे अजून चमत्कारिक आहे. म्हणून म्हटलं की या संदर्भाने मी 2 दिवसात पत्रकार परिषदेत अजून व्यवस्थित कागदपत्रांच्या सह काही खुलासे करणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी उमेदवार जाहीर केल्याचं आपण पाहतो, दुसरीकडे बाळासाहेबांनी भाजपसोबत युतीचे संकेत दिले. मनसेबद्दल काय सांगतो? काय आपण म्हणजे ज्या लोकांच्या हो म्हणण्याचा किंवा नाही म्हणण्याचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेवर फार परिणामच होत नाही, त्यावर आपण काही बोलायची गरज असते. काय माहित नाही मला, पण मी काल परवा फोटो बघितला भरतशेठ गोगावलेंचा. कुठेतरी अजमेरला ते गेले होते, चांगली गोष्ट आहे. कदाचित अजमेरला जाऊन हिंदुत्ववाद्यांचं सरकार यावं यासाठी त्यांनी अजमेरच्या दर्गा शरीफला त्यांनी कदाचित प्रार्थना केली असेल, असू शकते. महाविकास आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. जागा वाटतं आज केंद्र होऊ शकेल. शिवसेनेची काय रणनीती सांगितली जात नाही भैया. नाही, रणनीती कशी सांगायची? ती रणनीती आहे म्हणूनच ती क्लोज राहणार आहे. आणि जागा वाटपाच्या संबंधाने आमच्यामध्ये काहीच मनमुटाव नाही. जवळपास सगळ्या जागा आता क्लिअर होत आलेल्या आहेत. पुण्यातली ही हडपसरची जागा आता क्लिअर झालेली आहे. आता ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या एक 15 ते 18 जागांच्या संबंधाने 15 ते 18 जागांच्या संदर्भाने आता फक्त चर्चा उरलेली आहे. त्या 15 ते 18 जागा त्यामध्ये मुंबईची कुलाबा शिवडीची जागा असेल, श्रीगोंदा की पारनेर अशी एक परिस्थिती आहे. तिकडे मुखेडची जागा, त्यानंतर धाराशिव मधली तुळजापूर की औसा या जागेच्या संदर्भाने अशा ज्या काही एक 15 ते 18 जागा आहेत, त्या 15 ते 18 जागांपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक 7 ते 9 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांना श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव दत्तू समरितकर यांनी शासनाच्या 22 एकर जागेची मंदिर विस्तारीकरणासाठी जागा मागितली. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी कोराडी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाळे व कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे या सगळ्या लोकांनी यावर आक्षेप नोंदवले आहेत आणि जमीन कोराडी व महादुला नगरपंचायतच्या गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवण्याची तसेच ती जमीन कोणत्याही खाजगी संस्थेला न देण्याची मागणी केली. यावर अक्षय पोयाम यांनी सुनावणी घेतली, पण एवढे आक्षेप असताना सुद्धा अक्षय पोयाम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दबावाखाली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दबावाखाली तब्बल 12.5 एकर म्हणजे साधारणतः 5 हेक्टर आर एवढी जमीन बावनकुळे यांच्या खाजगी ट्रस्टला लीजवर दिली. बावनकुळे साहेबांचा एक कल्ली कारभार एकीकडे, दुसरीकडे फडणवीसांनी स्वतःच आपल्याच एका आमदाराकडून नोट मागवायची आणि 1 महिन्याच्या आत तमिळ सेल्वनच्या नोटवर वीर सावरकर ट्रस्टला जागा द्यायची. तिसरीकडे मंगलप्रभात लोढाला जागा द्यायची. चौथी अजून जैन इंटरनॅशनल आणि इतर संस्थांना जागा द्यायची. संजय राठोडला जागा. या सगळ्या जागांच्या संबंधाने आम्ही रीतसर चौकशीची मागणी करत आहोत आणि या सगळ्या फाईलवर या फाईलमध्ये झालेले जे सगळे घोटाळे आहेत याचीही चौकशीची मागणी करत आहोत. मला याची कल्पना आहे की हा विषय कमालीचा क्लिष्ट आहे, पण या सगळ्या विषयांचा सार यातले मुद्दे मी कितीही वाचून दाखवायचा कदाचित प्रयत्न केला तरी ते कमी पडतील. त्यामुळे याच्या स्वतंत्र प्रती मी आपल्याला देण्यासाठी आणलेल्या आहेत. मुद्दा एवढाच आहे की फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांनी
सत्तेचा गैरवापर करत आपल्याच पक्षाच्या आमदारांकडून एकीकडे मागणी प्रस्ताव ठेवून द्यायचे आणि त्या मागणी प्रस्तावाला मंत्रालयात मंजुरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायचे आणि वरवर आम्ही ही प्रक्रिया नियमात बसून केली असं दाखवायचं. मात्र हे सगळे मोक्याचे भूखंड आपल्याच घशात घालण्याचे प्रयत्न जे सन्माननीय फडणवीस साहेब आणि सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडून झाले आहेत यावर तीव्र आक्षेप घेत आम्ही या संबंधाने त्या प्रत्येक संबंधित खात्याकडे तक्रारी दाखल करत आहोत. त्या तक्रारी दाखल करण्यासाठीची म्हणून ही आजची पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद घेण्याचं अजून एक कारण होतं की आधी बावनकुळे असं म्हणाले की माझ्यावर कुणी आक्षेपच घेतले नाही आणि माझी संस्था ही कशी चॅरिटेबल आहे. त्याचे डॉक्युमेंट आता आमच्याकडे आले की ती संस्था चॅरिटेबलचं काही कामच करत नाही आणि संस्थेवर कसे सगळे एकाच कुटुंबातले लोक सदस्य आहेत. दुसरं वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टच्या संदर्भाने की ज्या ट्रस्टच्या संबंधाने बोललं जात होतं की शैक्षणिक उपक्रमासाठी जागा हवी आहे, मात्र या संस्थेने कुठलाही शैक्षणिक उपक्रम कधी राबवलेलाच नाही. फक्त त्यांच्या मनात आहे, त्यांचा मानस आहे की आम्ही असं काम करू, इच्छा आहे आमची करायची. म्हणजे एखाद्याला जर वाटलं माझी इच्छा आहे की मला जरा फिरायला जायचंय बाहेर आणि जशी इच्छा बोलून दाखवतील अलाउद्दीनचा दिवा घासल्यासारखे फडणवीस साहेब लगेच त्यांच्या हातात विजा पासपोर्ट देतील, जा बाळा फिरून ये. मधल्या कुठल्याच प्रक्रिया काहीच करू नकोस तू. मनात वाटलं म्हणून केलं, ही जी यांची मनमानी प्रक्रिया आहे. जे लोक बावनकुळे असतील, फडणवीस असतील, सोमय्या असतील, मंगलप्रभात लोढा आणि त्यांचे अजून काय चेले चपाटे काय चट्टे वट्टे जे काही असतील, जे लोक रोज उठून भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या आणि स्वच्छ प्रशासनाच्या थापा मारतात, त्यांच्याकडून अरबो खरबोच्या भूखंडाचा हा जो घोटाळा झालाय या घोटाळ्याची चौकशी सरकार आमचं आल्यावर तर आम्ही करूच, पण तुर्तास आम्ही याची रीतसर संबंधित कार्यालयांना तक्रार अर्ज करावा. थोड्या वेळा आपण सोलापूरमध्ये फडणवीसांचा पापाडला भंडारा उघडला धनगर समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी. काय कसं वाटेल? नाही, फडणवीस साहेब कोणतीच गोष्ट खरी बोलत नाही. त्यांनी आता इथं भूखंडाच्या विषयावर मी सांगते की त्यांनी स्वतः त्या तमिळ चॅनलना नोट द्यायला सांगितली आणि त्या नोटवर त्यांनी स्वतःच मंजुरीचा लगेच एन्डॉर्समेंट वगैरे सगळा रिमार्क वगैरे दिला. धनगर आरक्षणाच्या संबंधानेही त्यांनीच आधी सांगितलेलं होतं मी भंडारा उघडेन, अमुक करेन, पण हे भंडाऱ्याची शपथ घेणारे, शिवाजी महाराजांची शपथ घेणारे हे सगळेच लोक क्रमांक 1 चे लबाड लोक आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. भूखंड घोटाळ्याचा जो घोटाळा झालाय हा जो संपूर्ण प्रकार आहे तो थोडक्यात जरा एक्सप्लेन करायला सांगितलं मी पुन्हा एकदा थोडक्यात हा विषय सांगायचा प्रयत्न करते आणि एका मिनिटात मी सांगायचा प्रयत्न करते. 4 प्रकारचे भूखंड घोटाळे झालेले आहेत. एक, संजय राठोडच्या खाजगी सचिवाच्या पत्रावर सिडकोने 5,600 चौरस मीटरचा भूखंड दिला. दुसरं, मंगलप्रभात लोढा यांच्या जवळच्या संस्थेला म्हणजे जैन इंटरनॅशनल संस्थेला मंत्रालयाच्या जवळची 2,995.75 चौरस मीटर जमिनीची 30 वर्षासाठी जी तब्बल 30 कोटीची जागा आहे ती कवडीमोल दराने दिली आहे. तिसरं, आमदार तमिळ सेल्वन यांच्या नोटवर आणि फडणवीस साहेबांच्या स्पेशल एन्डॉर्समेंटने वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला 74 कोटीची जागा दिलेली आहे, जेव्हा की सावरकर ट्रस्ट अजिबात त्या क्षेत्रात कामच करत नाही. आणि चौथं महत्वाचं, बावनकुळे यांच्या संस्थेला नागपुरातील मोक्याचा भूखंड दिलेला आहे आणि हे सगळेच्या सगळे भूखंड बावनकुळे आणि फडणवीस यांनी संगनमताने घेतलेले आहेत. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.